नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. श्रावण महिना जवळच आलेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सर्वांचाच आवडतीचा महिना म्हणून ओळखला जातो. कारण श्रावण महिन्यात बरेच असे सणवार येत असतात आणि पूजा अर्चा त्याच्यामुळे घरातलं वातावरणही अगदी छान असं भक्तिमय होत असतं. तर श्रावण महिना लागला की पहिला शुक्रवार जो येतो त्या शुक्रवारी छान अशी एक आपल्या मुलांसाठी पूजा करायची असते. तर बऱ्याच लोकांना या गोष्टीची माहिती नाही आहेत. जुने लोक ह्या सर्व पूजाविधी करत असे, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा गोष्टी मागं पडत चाललेल्या आहेत. तर आपण आपल्या लहान मुलांसाठी जर तुम्हाला छान अशी पूजा करायची असेल तर मी आज तुमच्यासोबत छान अशी शुक्रवारी श्रावण महिन्यात दर शुक्रवारी केली जाणारी पूजा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या पूजेने तुमच्या मुलांमध्ये खरंच खूप बदल होणार आहेत आणि त्यांचं दीर्घायुष्यामध्येही तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर संततीच्या रक्षणाकरता ही पूजा केली जात असते. तर तुमच्याकडे ही छान अशी छोटीशी गोंडस लहान मुलं असतील तर तुम्ही तुमच्या मुलांकरता ही पूजा नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला आज जिवंतिका पूजन या गोष्टीवर माहिती सांगणार आहे. ती पूजा कशी केली जाते, तसेच त्या पूजेने काय फळ मिळते आणि पूजेची कहाणी काय आहेत, तर ही सर्व माहिती या व्हिडिओतून देणार आहेत. जिवंतिका पूजन हे प्रामुख्याने महाराष्ट्रात श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी केले जाते. एक अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे. हे व्रत माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि रक्षणासाठी करते. पौराणिक कथेनुसार जरा आणि जिवंतिका या लहान मुलांचे रक्षण करणाऱ्या देवता मानल्या जातात. या पूजेची आपण थोडक्यात महत्त्व जाणून घेणार आहोत. संततीचे रक्षण, मुलांच्या होणाऱ्या बाधा आणि आजारांपासून जिवंती माता त्यांचे रक्षण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दीर्घायुष्य, मुलांचे आयुष्य वाढावे आणि वंशाचा वेल वाढावा यासाठी ही पूजा केली जाते. आता आपण पूजाविधी काय आहे ते बघणार आहोत. जिवतीचा कागद, श्रावण महिन्याच्या सुरुवातीला बाजारातून जिवतीचा कागद हा विकत आणायचा, ज्यामध्ये 7 जिवंतिका आणि त्यांची बाळे असतात. आणून तो देवघराजवळील भिंतीवर लावला जातो. नित्यपूजा, श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी या चित्राला गंध, अक्षदा आणि फुले वाहून पूजा केली जाते. विशेष हार, जिवती मातेला आघाडा, दुर्वा आणि 21 कापसाच्या गेजांच्या माळा करून अर्पण केल्या जातात. नैवेद्य, या दिवशी जिवती मातेला पुरणपोळीचा किंवा चण्याच्या डाळीच्या पुरणाचा विशेष नैवेद्य दाखवला जातो. आरती व कहाणी म्हटली जाते. पूजा झाल्यावर जिवतीची आरती म्हटली जाते, तसेच शुक्रवारची जिवतीची कहाणी आवर्जून वाचली जाते. मुलांचे औक्षण, घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण केले जाते. त्यांना हरभरे किंवा फुटाणे आणि गूळ खोबरे दिले जाते. तर या पूजाविधीत पाळायचे नियमही आपण बघणार आहोत. या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा दागिने प्रदान करू नयेत. पिवळ्या रंगाच्या मंडपाखाली जाऊ नये. नदी, तलाव किंवा पाण्याचे मोठे जलाशय ओलांडून प्रवास करू नये. हिरवीगार तांदळाचे शेत ओलांडू नये. तर तुम्हाला जिवतेची पूजेची पूर्ण कहाणी आज आपण पुढे बघणारच आहोत. तसेच मी तुमच्यासोबत छान अशी आरतीही शेअर केलेली आहेत. जिवतीची कहाणी. शुक्रवारची जिवतीची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्या राज्यात सर्व काही सुख होते, पण त्याला एकही मुलगा नव्हता. पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे राजा आणि राणी दोघेही खूप दुःखी असायचे. एकदा राणीने आपल्याला एक सुईणीने बाळंतपण करणाऱ्या स्त्रीला गुपचूप बोलावून घेतले. ती सुईणीला म्हणाली, जरा तू मला कुठून तरी नुकताच जन्माला आलेला मुलगा आणून दिलास तर मी तुला भरपूर धन दौलत आणि दागदागिने देईन. सुईणीने पैशांच्या लोभापायी राणीची ही गोष्ट मान्य केली आणि ती अशाच एका संधीच्या शोधात राहिली. त्याच गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची बायको राहत होती. ब्राह्मणीची बायको गर्भार होती. ती सुईण मुद्दाम त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी गेली आणि म्हणाली, बाई, तू खूप गरीब आहेस. जेव्हा तुझे बाळंतपणाचे दिवस जवळ येतील तेव्हा मला नक्की सांग. मी तुझे बाळंतपण अगदी फुकट करून देईल. ब्राह्मणाच्या गरीब पत्नीला सुईणीचा हेतू माहीत नव्हता, त्यामुळे तिने आनंदाने होकार दिला. काही दिवसांनी ब्राह्मणाच्या बायकोचे पोट दुखू लागले.
तिची प्रसूतीची वेळ आली. तिने सुईणीला बोलावून घेतले. सुईणीने कपाटाने ब्राह्मणाच्या पत्नीचे डोळे आणि तोंड घट्ट बांधून टाकले, जेणेकरून तिला काही दिसणार नाही. ब्राह्मणाच्या बायकोला एक अतिशय देखणा आणि सुंदर मुलगा झाला. सुईणीने तो नवजात मुलगा हळूच उचलला आणि त्याच्या जागी एक दगडाचा पाटा तिथे ठेवून दिला. ती सुईणी त्या मुलाला घेऊन थेट राजवाड्यात गेली आणि राणीच्या हवाली केले. राजाला जेव्हा मुलगा झाल्याचे समजले तेव्हा पूर्ण नगरात आनंदी आनंद झाला आणि साखरेचे वाटप करण्यात आले. तिकडे डोळे उघडल्यावर ब्राह्मणाच्या बायकोने आपल्या कुशीत बाळाऐवजी दगड पाहिला. तिला खूप वाईट वाटले, पण तिने देवाचा न्याय मानून तो स्वीकारला. ती जिवंत माता जीवतिका देवी ची परम भक्त होती आणि दर शुक्रवारी देवीची कडक व्रत करायची. ती जेव्हा जेव्हा जीवितीची पूजा करायची तेव्हा नेहमी मनोभावे प्रार्थना करायची, माझे बाळ जिथे कुठे असेल तिथे ते खुशाल असो आणि सुरक्षित असो. जीवती मातेने तिच्या या निस्सीम भक्तामुळे तिच्या बाळाचे सदैव रक्षण केले. हळूहळू तो मुलगा राजवाड्यात मोठा होऊ लागला, पण त्याचे खरे आईवडील ते गरीब ब्राह्मण दाम्पत्य होते. काही वर्षानंतर तो राजकुमार मोठा झाला आणि एकदा शिकारीला जात असताना त्याची नजर त्या ब्राह्मण महिलेवर पडली. त्याला तिच्याबद्दल एक अनामिक ओढ वाटू लागली. पुढे एका प्रसंगी राजाने सर्व नगरातील लोकांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. तो राजकुमार स्वतः लोकांना तूप वाढण्याचे काम करत होता. जेव्हा तो त्या गरीब ब्राह्मण महिला बसलेल्या पंक्तीत आला आणि तूप वाढू लागला तेव्हा एक ईश्वरी चमत्कार झाला. त्या ब्राह्मण माऊलीला आपल्या मुलाला पाहताच मातृत्वाचा पाणा फुटला आणि तिच्या स्तनातून दुधाच्या धारा निघून थेट राजकुमाराच्या तोंडात पडल्या. हे पाहून राजकुमार थक्क झाला. त्याने जेवण सोडले आणि तो रुसून बसला. त्याने राजमाता राणीकडे याचा खुलासा मागितला. शेवटी राणी आणि सुईणीला त्यांचे पाप मान्य करावे लागले. राणीने सांगितले की तीच तुझी खरी जन्मदाता आई आहे. मी तर तुला फक्त सांभाळले आहेत. राजकुमाराला सत्य समजले. त्याने आपल्या खऱ्या आईवडिलांना मानसन्मान दिला आणि राजवाड्याजवळच त्यांना एका मोठा वाडा बांधून दिला. तो आपल्या खऱ्या मातापित्यांसोबत सुखाने राहू लागला. जीवती मातेच्या व्रतामुळे आणि आशीर्वादाने त्या गरीब ब्राह्मण स्त्रीला तिचा हरवलेला मुलगा परत मिळाला आणि मुलाचे आयुष्यही सुरक्षित राहिले. जशी जीवती माता त्या ब्राह्मण स्त्रीला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हा आणि आपल्या मुलांना प्रसन्न हो येण्याप्रमाणे ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओतून जीवती मातेची कहाणी, पूजाविधी, संपूर्ण नियम सांगितलेले आहे. तर तुम्हीही येत्या श्रावण महिन्यात पहिल्या शुक्रवारी जीवती मातेची पूजा नक्कीच करा. आणि जर तुम्हाला शुक्रवारी जमलं नाही तर तुम्ही श्रावण महिन्यातल्या कुठल्याही शुक्रवारी जीवती मातेची पूजाही करू शकतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठीही प्रार्थना करू शकता. अजून छान छान असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, तसेच फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.